शेवगाव तालुक्यातील बोडके येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या 1 वर्षापासून बसायला जागा नाही। बाहेर पटांगणात त्यांना बसावं लागतं। म्हणून बोडकेवाडी गावातील पालक आणि विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात येऊन आंदोलन केलं। 15 जुलैपर्यंत नवीन खोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मंजुरी देण्यात येईल असे पत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। बोडके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे 1 ते 4थी पर्यंत वर्ग असून त्यामध्ये सुमारे 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मागील वर्षी झालेल्या वादळी पावसामुळे शाळेवरील पत्रे उडून इमारतीची पडझड झाली होती। तेव्हापासून शाळा उघड्यावर पटांगणातच भरते। 1 वर्षाचा कालावधी उलटला तरीही जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळा खोल्या बांधण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं पालकांना भीतीदायक वाटत होतं। त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना थेट पंचायत समितीच्या आवारात आणून ठिय्या मांडला। या कार्यालयात प्रमुख पदाधिकारींसह जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते। हे गाव जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले यांच्या दहीगावणे या गटामध्ये येते। शाळा खोल्या नसल्यामुळे बोडके गावातील विद्यार्थी 1 वर्षापासून उघड्यावर पटांगणातच शिक्षणासाठी बसतात। तरीही जिल्हा प्रशासन काहीच हालचाली करीत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले होते। तरी शाळेकडे कुणी दखल घेतली नाही, त्यामुळे आम्ही आज पंचायत समिती गावातील सर्व मुलं इथं आणले होते। वर्ष झालं, मागच्या जूनमध्ये शाळा पडली। सर्व ग्रामस्थांनी याचा पुढाकार घेतला, हे केलं, पाठपुरावा केला, पण परंतु शासनाच्या वतीने काही काम झालं नाही। आमच्या विद्यार्थ्याचे खूप हाल झाले, वर्ष पूर्ण वायाला गेलं आणि आता मंजुरी येऊ म्हणते, परंतु आज आम्ही विद्यार्थ्याला इथं घेऊन आलेलो आहे। विद्यार्थ्यांनी इथं भोजन केलं आणि जर शासनाच्या वतीनं जर परत 15 तारखेपर्यंत जर आम्हाला आश्वासन काम चालू केलं नाही तर परत आम्ही पुन्हा आंदोलन करणार। न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय, एसएन मीडिया, शेवगाव। न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय, एसएन मीडिया, शेवगाव।